भाग्यवंता हिची जोडी परवडी संतांची धनगरी पांडुरंग अभंग जय सरेना जनाविरहित हा लाभ टाचे नव साठवणे धनगरी पांडुरंग अभंग जय सरेना तुका म्हणे विष्णू दासा नाही आशा दुसरी धनगरी पांडुरंग अभंग जे सरेना समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंडकारो प्रथम अभंग तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णा तटियो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथ गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग हे नमनगा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर युद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. भाग्यवंता हिची जोडी परवडी संतांची धनगरी पांडुरंगा अभंग जय सरेना. अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय खरा भाग्यवान कोण त्याची लक्षणं सांगितली. हे बघा, भाग्यवान पाहण्याची संतांची नजर वेगळी आहे आणि आमची नजर वेगळी आहे. आम्ही कोणाला भाग्यवान म्हणतो? आमची नजर भाग्यवान पाहण्याची जुन्या काळामध्ये शेणानं सारवलेली घरं असायची आणि मग त्या शेणानं सारवलेल्या घरामध्ये मुलगी पाहायला जर गेले तर तिला पाण्यात पाय भिजवायला लावायचा आणि पावलाचा ठसा उमटला की त्याच्यावरून ठरवायचं ही भाग्यवान आहे की नाही. आपली नजर सांगतोय बरं का, संतांची. काही काही ज्याचं कपाळ उंच आहे त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं ज्याच्या हाताचे बोट असे लांब सडक कमळाच्या कळीसारखा आकार होतो त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं ज्याचे डोळे मोठाले आहे त्याला भाग्यवान समजतात. ज्याच्या भोवया धनुष्याच्या आकाराच्या आहे त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं पायावरून ठरवतात. पायाचं अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं लांब किंवा अंगठ्या इतकं जर असलं तर त्याला भाग्यवान समजतात. आणि जर समजा जमिनीला पाय टेकवला आणि करंगळी जर अशी आधांतर तरंगलेली असली तर ते चटकन बेमान होणारा, विश्वास न ठेवण्याला नाही. ही आपली नजर सांगतोय बरं का, आपली नजर आहे, संतांची नाही. आज तुकोबारांनी सगळे बाजूला सारले. आमची नजर काय भाग्यवान पाहण्याची, त्याची प्रॉपर्टी मालमत्ता गाडी बंगला दिसला की काय भाग्यवान माणूस आहे. म्हणजे आमची नजर आहे जयाचे द्वारी उभी मारुती कार. नाही, ही आपली नजर सांगतोय मी, संतांची नाही. तुकोबारा त्याला भाग्यवान म्हणत नाही ज्याला संतांची जोडी प्राप्त झाली, परवडी प्राप्त झाली, संगती प्राप्त झाली, पंगती प्राप्त झाली, तो या विश्वातला खरा भाग्यवान. बाकीच्यांना बाजूला सारलंय. मग का अशा संतांच्या घरी नेमकं यांची प्रॉपर्टी मालमत्ता काय आहे संतांकडे? जरा डोका, संतांच्या काय, संतांकडे काही नाही, यांच्याकडे देवच धन आहे. पण हे जे धन आहे हे शाश्वत आहे, न संपणार आहे. संपदा तयाची न सरे कल्पांती, असा लाभ संतांनी मिळवला.
आम्ही ज्या धनाच्या मागे त्या धनाच्या पाठीमागे संत नाही. संतांचा ठेवा ज्यांना व्यतिरिक्त ज्यांना विरहित आहे. आणि ते म्हणतात हा जर ठेवायचा म्हटलं तर आकाश सुद्धा अपुरं पडतंय. टाचे नभ साठवणे. आणि अशा विष्णुदासांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक राहत नाही. अशा संतांची नाही जरी जोडी झाली त्यांच्या बोधाची संगत झाली. ज्ञानेश्वरीची संगत करा, गाथ्याची संगत करा, भागवताची संगत करा, शिवपुराणाची संगत करा, भाग्यवान ठरा. कारण संत भेटणं कठीण. मानवी जीवन जगत असताना संगती हा फार महत्वाचा विषय आहे. संगतीत माणूस घडतो आणि संगतीमध्ये बिघडत असतो. संगे ही बाधते लोके निसंग सुखम असतो. ते संगतीनंच माणसाचा उद्धार आहे. संगतीनं पतन आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. हा महिमा संघाचा. म्हणून इथं माणूस फसता कामा नये, इथं चुकता कामा नये. जसं वातावरण तसा माणूस घडत असतो. म्हणून संगती चांगल्या लोकांची करत चला. इथं का माणूस चुकला जीवनाची घडी उस्तरली समजा. आणि आता सध्या श्रीमंत लोकांच्या लेकराला बिघडवण्याकरता सुपाऱ्या घेतल्या जातात. माहिती नसेल आपल्याला. त्यांचे संस्कार ढासळण्याकरता बिघडवण्याकरता त्यांना संगत चुकीच्या माणसाची करायला लावतात. आणि जीवाचा स्थायी भाव आहे संगती. बायको जर म्हणली जरा साखर घेऊन या तर हा मित्राला म्हणतो चल जरा बरोबर. आमच्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे आहे की नाही कुणास ठाव. एकटा जीव म्हणजे तुमच्याकडे बी आहे. एक तर जीवाला संगतच नसावी ना असेल तर तो सत्संग असावा. नाहीतर एकटा जीव सदाशिव. संगत चांगल्याची नाहीतर संगतच नको. हे बघा जीवन जगणं वेगळं आहे आणि उद्धार होणं वेगळं. बदल आहे त्याच्यामध्ये. जीवन तर कुणीही जगतं, पोट कुणीही भरतंय. ज्याला पाप पुण्य कळत नाही तोही पोट भरतोय. भले मार खाऊन काठी खाऊन का होईना पोट भरतं ना ते. त्यांना पाप पुण्य कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, पण पोट भरण्याचं काम चाललंय. मग जीवन जगणं नाही उद्धार होणं हा भाग महत्वाचा आहे. जीवन जगत असताना माणूस इथं फसायला नको संगतीमध्ये. भागवतामध्ये उद्धवाचा आणि देवाचा संवाद. उद्धवाने देवाला विचारावं मला असं काहीतरी गुप्त रहस्य सांग जे कोणालाच माहिती नाही आणि तुझी प्राप्ती मला व्हावी असं सांग. देवाने सांगितलं उद्धवा जे गुप्त आहे ते मी तुला सांगणार आहे. असं तत्व तुला सांगणार आहे. सांगा देवा. आणि त्या दोघांचा संवाद मी आपल्या पुढे मांडतोय. महिपती महाराजांनी भक्ती विजयात टाकला. श्री भागवती कृष्णनाथ उद्धवासी सांगेतार्थ मद प्राप्तीचा हेत जाण सतसमागम धरावा सतसमागम धरावा. काय सांगितलं? मी प्राप्त व्हावं वाटतं ना तुला उद्धवा तर संतांची संगत कर. तेने होय शांती महत्पा. तेने होय शांती महत्पा.
पापातून मुक्त होतो तो. त्याकरता हरिपाठात ज्ञानोबा राहायला सांगावं लागलं. संताचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती. येणे पंथे श्रीपती आकळावा केने पंथे संताचे संगती येणे पंथे. सुख या संत समाग सुख या संत समाग नित्य तुनावे तुझिया नामे नित्य तुनावे तुझिया नामे नित्य तुनावे तुझिया नामे तुनावे तुझिया नामे. धन होती सकळ कर्मे धन होती सकळ कर्मे धन होती सर्व काल प्रेम तुल्यत से सर्व काल प्रेम तुल्यत से म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता म्हणून काही सुखया संत समागमी नित्य दुनावी तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे. तुकोबा राहायचंय का हा नाटता बघ नाटक. बरेचसे प्रमाण आता शिवपुराणात घुसल्यावर पण जिथं आपल्याला येत नाही तिथं नम्र होणं हा उपाय सगळ्यात चांगला. उगाच ताठारपणा करून काय उपयोग आहे. आणि ज्याला मोठं व्हायचंय ना त्याने प्रामाणिकपणे कबूल करत जावं. जे आहे ते गोड प्रमाणे योग्य प्रमाणे. संतांच्या संगतीचा लाभ ज्यांना ज्यांना घडला मग काय लाभ हे लाभ दुनावला. पण एक आहे वाईटाच्या संगतीत जर गेलं ना त्याला जेवढं भोगावं लागत नाही तेवढं संग राहणाऱ्याला भोगावं लागतं. आमच्या चुलत्याला गावाची कडाल 1 एकरची वाटणी त्यानं भांडून घेतलेली ती. त्याच्यात चिचाचं झाड आहे. गावातले लोक तिथं येऊन टाइमपास म्हणून पत्ते खेळत आणि आमचा चुलता त्याला पत्त्यातलं कळत नाही. ते बावळट आहे. ते पत्त्यातलं नाही समजत त्याला. मग याला वाटलं आपलं चिचाचं झाड आहे जमीन आपली आहे. त्याला रविवारचा दिवस तर कारखान्यात कामाला सुट्टी होती त्या दिवशी आणि ते म्हणे आपल्याला पाहायला काय हरकत आहे आणि तिथं पाहायला गेलं. बरं आता पाहायला गेल्यावर आपल्याला कळत नाही तर मग गप्प बसा. पण तिथं जाऊन ते वजन हाणायचं. एक्का सोड दुर्री सोड. आता कळत नाही तर गप्प बसा. ते कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला आणि ती पोलीस गाडी आली. सतीश भाऊ आले का? हा ते सायरन वाजले सायरन पोलीस गाडीचे. आणि मग हे जे अट्टल खेळणारे होते का यांना खेळायचं माहिती राहत आणि पळायचं माहिती राहत. पळायचं माहिती राहत आणि मग ते पत्त्यान पैसे तिथंच पडलेले. आता हे आमचा चुलता म्हणे आपल्याला काय खेळता येत नाही ना आपण खेळतो नव्हतो आणि आपल्याला तरी काय करणे त्याला काय डर आहे. आता ते खातंय उचललं चुलत्याला आणि टाकलं गाडीत. पोलीस स्टेशनला नेलं आणि चुलत्याने मला फोन केला. मला म्हणे अरे मला पोलीस स्टेशनला आणलं. म्हणलं का म्हणून? काय नाही बा नुसते पत्ते पाहत होतो. वाईटाच्या संगतीत जर जाल तर अधपतन निश्चित आहे. त्याच्याकरता सोहिता कारणे संगती साधू सोहिता कारणे संगती साधू सोहिता कारणे संगती साधू सोहिता कारणे संगती साधू
बाबाचं प्रमाण. याच्यावरून एक ओवी आठवली कचूर बाबा मला आता माऊलीची. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उभाजिता वैरागे वैरागसी हे संतांच्या संगतीशिवाय स्वतंत्र बुद्धीनं तुम्हाला देवाकडे जाताच येणार नाही. आणि स्वतंत्र बुद्धीने जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? दैवी हशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवय प्रपद्यंतेन माया मेता तरंती. तरंती या पदावर निरूपण करत असताना एक स्वयंबुद्धीच्या बाही स्वतंत्र रिघाले तयाची शुद्धीची नाही, म्हणजे बेशुद्ध झाले ते, काहीच कळा ना त्यांना. स्वतंत्र बुद्धीनं तुम्ही देवाकडे जाऊ शकत संतांच्या संगतीशिवाय. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळली, पलीकडे नाही जाता आलं. एक वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहमभावाच्या जोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेली, पलीकडे नाही जाता आलं. एक वैशेच्या जाड बांधरे मग मनमथाचे काशे लागले, ते विषय मगरी सांडिले घोळून या, पण पलीकडे नाही जाता आलं. माऊली पलीकडे कोण जात तेवढं तर सांगा. एकच एत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तयाईली जथडिये सरले, माया जळगा. ज्यांनी माझं नामचिंतन केलं, माझी भक्ती केली, संतांच्या संगतीत राहून तेच तरले. म्हणजे तरण्याचा सायासही घ्यायचं काम पडलं नाही गोविंद बाबा त्यांना. आयलीकडच्या काठावर पाणी सरलं, आयलीच थडिया सरले मायाजर. म्हणून संगत संतांची, त्याच्याशिवाय स्वतंत्र बुद्धीने तो कळत नाही. जोडीला संत कळाले सगळ्यात मोठा अवघड आहे. काय तुम्ही कधीपासून सांगता संताची संगत करा, संताची करा, पण ते कळणं कठीण आहे ना. कळतील कसे? आम्ही संगत करायला तयार आहे, पण ओळखायचे कसे संत? कारण संत दिसायला माणसासारखे पण असायला वेगळे. संत नवती जगा माणसाच्या सारखे, असायला वेगळे, मग ओळखायचे कसे? आता मैपती महाराज सांगतात, शत्रू मित्र समान. ज्याला शत्रूच दिसत नाही, मित्र शत्रू सारखा दिसतो. धर्मराजाने दुर्योधनाला सुद्धा सल्ला दिला होता, शत्रू मित्र समान. पराचे नेने दोष गुण, ब्रह्मरूप भासे जन, हेची लक्षण साधूची. दुसरी ओवी आता इकडे कळल पटकन पाठीमाग. त्या मावशीला म्हणा डोळे उघडे ठेवून एवढंच ऐका, पहा तेव्हा तिकडे पाठीमाग. काय गंमत आहे वा. आता एवढ्या याच्या झोप म्हणजे आता वेळ जर झाला तर माहिती, पण अजून वेळही काही झालेला नाही. काय या झोपणाऱ्या माणसाचा मला ह्यावा वाटतो, ह्यावा. कुठल्या जन्मातलं पुण्य असेल बिचाऱ्यांचं. अहो हे झोपलंय दुर्मिळ बाब आहे. मोठमोठ्या बंगल्यामध्ये एअर कंडिशनच्या बंगल्यात एवढ्याल्या गाद्या, 100% उलनची शाल, झोप येत नाही.
वाट पाहावी लागते, इकून येते इकून येते इकून येते का इकून येते. बरं लागलीच इकडून तिकडून, गोळीशिवाय झोपच नाहीये. पण एवढं खरंय, पहिले एका गोळीवर भागतं, नंतर नंतर 2 घ्याव्या लागतात, आणि पुढं चालून असा काळ येतो आतमध्ये जाऊन गोळ्या झोपी जातात पण याला झोप येत नाही. लागली इकडून तिकडून. डब्यात उंदरानं जरी खुडबुड केलं ना तर लगेच कोण रे, उंदीर म्हणला मीचे पडगलचित, नाही तर देईन प्लेग सोडून. हेवा वाटतं मला झोपणाऱ्या लोकांचं. पण काय डेअरिंग आहे त्या मावशीचं बी. एवढ्या बाया, एवढे माणसं, एवढे चांगले म्हणणारे, एवढे वाजवणारे, एवढा दांगडो, एवढा गोंधळ, एवढा गर्दान, याच्या झोप काय डेअरिंग आहे राव. या माणसाच्या पुढं कुंभकर्ण फिकाय हो. अहो कुंभकर्णाला ही वाद्य वाजली का कुंभकर्ण उठून बसायचा, पण आपली माणसं हे जसं वाजत तस हे गुंगत. काय गंमतच आहे. जाऊ द्या, तुमचं निमित्त केलं, फवारणी करून घेतली. विठाला विठाला त्यांच्याकरता उभी. आता ऐका, आपुले आणि पराचे बाळ रडता देखोनी तात्काळ, दोन्हीची सारखीच तळमळ, हे लक्षण संतांचे. मैपती महाराजांचे बघा भक्ती विजय. साधू ओळखण्याकरता गळ्यात पवित्र तुळशीची माळ, ऊर्ध्व पुंड्र टिळा जाण, ओळखण्याची लक्षणं. हे आता हे अंतरंग सांगितलं, आता ही ओवी बाहिरंगातली. पण साधू ओळखणं कठीण आहे. त्याच्याकरता 3 प्रकार केले शास्त्राने, म्हणजे सुटसुटीत आपल्याला अभंगात जाता येईल. पहिला प्रकार आहे आधम दृष्टी, 2 मध्यम आणि 3 आहे उत्तम. आधम दृष्टी म्हणजे चमत्कार करणाराला संत म्हणणं. चमत्कार करणारे संत असतात असं नाही. संत चमत्कार करत होते, पण जे जे चमत्कार करतात ते संतच. इथं फसगत होईल आपली. संतांनी चमत्कार केले, ज्ञानोबारायांनी प्रासंगिक स्वरूपातून चमत्कार केले, पूर्ण जीवन चमत्काराकरता समर्पित नाही केलं. गारुडी चमत्कार करायचा, मातीचे पैसे, आणि मग त्याला जर मातीचे पैसे तयार करता येत होते तर शेवटी कशाला मागायचा द्यावं मायबाप. इथं फसगत आहे आपल्या. पहिली गोष्ट, चमत्कार करणाऱ्याला साधूच म्हटलं नाही. निर्णती काही ताना टोला, निर्णती काय ताना सगळ्यात मोठा चमत्कार. आणि आम्ही ठरवलं तर पावला पावलाला चमत्कार करू शकतो. हे साधूचं जीवन आहे. पण प्रासंगिक स्वरूपातून काय केलं, रेडा बोलवला, भिंत चालवली. याच्याही पेक्षा एक मोठी घटना माऊलीच्या जीवनातली आहे, याच्यापेक्षा मोठी. शुद्धीपत्र मिळत नव्हतं म्हणून प्रतिष्ठानला येतात कृष्णाजी पंत देवकुळे, वडिलांचे मामा, आणि भोपदे होते न्याय द्यायला. संन्यासाची कार्टी म्हणून शुद्धीपत्र मिळणार नाही. एक मुखानं निर्णय पार पडला होता, शुद्धीपत्र नाही. आता मात्र हिलवलं होतं
माऊलीला विचारलं होतं, हे तुझं काय नाव? लाल बुंद ओठ आहे, नासाग्र दृष्टी आहे, कुरळे केस आहे, काय नाव तुझं? माझं ज्ञाना. अर्थ कळतो का तुला ज्ञानाचा? ज्ञानदेव म्हणतात ज्ञानाचा दिवस, आणि हातो पतित वेश बालकाचा. निवृत्ती दादाला विचारलं, तुझं काय नाव? निवृत्ती. कशाला थांबला? कधीच तुझी निवृत्ती करू. काय हिणवलं होतं? नव्हतं सहन झालं मुक्ताबाईला माझ्या. शेवटी तुझं नाव ज्ञान आहे, मग आमच्याकडे एक वाघ्या नावाचा जो कोळी आहे त्याच्या रेड्याचंही नाव ज्ञानाचं आहे. मग तो आणि तू एक आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, आत्मा. तो आणि मी एक आहे. असं होणार नाही. आणा म्हटले त्याला, पखाल टाकलेला, पाणी व्हायला आणला, तो आसूड हातात घेतला आणि रेड्याच्या शेपटीवर मारला. तो चिवळ उठे ज्ञानदेवा, तो केवळ उठे ज्ञानदेवा, तो केवळ उठे ज्ञानदेवा. आणुनिया मैसा मारिती शेपुटी, आसुनिया मैसा मारिती शेपुटी, आसुनिया मैसा मारिती शेपुटी. तो चिवळ उठे ज्ञानदेवा, तो केवळ उठे ज्ञानदेवा. काळे बाबा एक मारला होता आसूड. कळालं होतं शीतावरून भाताची परीक्षा नाही घाटावे लागत, एका शीते कळे भात. आता थांबायला पाहिजे होतं, पण नाही थांबले. माऊलीच्या पाठीवर 3 बोटाचा पट्टा उमटला, रेड्याच्या पाठीवर मारला, शेपटीवर, माऊलीच्या पाठीवर उमटला. थांबले नाही. 1, 2, 3 नाही, 25 आसूड मारले माऊलीच्या पाठीचं धिरडं व्हावं. आता मात्र सहन झालं नाही. किती सहन करणार? पाठ पाहिली, मुक्ताबाईच्या डोळ्यात अश्रू आले. बसलेल्या लोकातल्या पाठीमागच्या लोकांनी आता उठावं आणि सांगावं, ए नका मारू त्यांना, नका मारू. उभे राहिलेल्या लोकांनी सांगितलं, आजपर्यंत आम्ही असा साधू नाही पाहिला. दुसऱ्याचा मार, दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या अंगावर घेणारा जगातला पहिला साधू माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे. लोकांच्या डोळ्यात अश्रू यावे तरी दया आली. शुद्धीपत्र मिळालं नंतर आहे वक्ते बाबांना ब्रह्मचित्काला मुक्ताई दर्शन, त्याच्यात रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा रविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझा रविला, उभं राहिल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं, तरी एक जण म्हटला, यांचा बाप बंगाली विद्या शिकलेला होता आणि यांना ती विद्या येत असावी. थांबा मी आठवतो यांना. का रे? या रेड्याला ऋग्वेद बोलायला लावायचा. माऊली म्हटले, काय अवघड आहे? मस्तकावरती हात ठेवला, दिलंय तुम्ही प्रमाण घेतलं, पुढं हातात थोडस हात ठेवला आणि आता रेड्यामुखी वेद बोलले. ओमकार हा शब्द प्रणवाचा, ज्ञानदेव म्हणे बोलले, बोले रे ऋग्वेद. ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. आणि मग जेच बोलायला लागला, आता मात्र बस माझा जो भाव आहे तो मला घ्यायचा इथलचा कामाचा. रेडा बोलावला, ही सगळी घटना आटोपली आणि ही 4 भावंड आता आळंदीच्या दिशेनं निघाली. 4 भावंड आळंदीच्या दिशेनं निघाली तर तो रेडा ज्ञानोबारायाच्या पाठीमागं निघाला. नाही लक्षात आलं? 750 वर्ष अगोदर रेड्याला कळत होतं कुणाच्या मागे जावं.
आज संतांना माणसांना कळत नाहीये केवढं मोठं दुर्दैव आहे. संगत घडली ज्ञानोबारायाची. काय झालं, आज आळंदीमध्ये ज्ञानोबारायाच्या यात्रेला जेवढा समाज जमतो ना, तेवढाच आळे फाट्याला रेड्याच्या यात्रेला समाज जमतो. संतांची संगत, मोठ्यांची संगत घडली. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चमत्काराच्या नजरेतून संत कळणार नाही. त्याच्या पुढची दृष्टी आहे मध्यम दृष्टी. वेशभूषेवरून ठरवणं संत आहे. इथंही फसगत आहे. कारण आता सध्या बाह्य रंगावर चाललेला आहे. बॉडी, दाढी, गाडी, हे सगळं असावं. हा, एवढं खरं आहे की कपडे तुमचं धर्माचं रक्षण करतात. हे कारण मला आता असंच पानटपरीवर जाता येणार नाही. नाही मग आणि जायचंच असलं तर पॅन्ट शर्ट घालावं. म्हणजे निदान संप्रदायाची जाणार नाही. त्याचं काय व्हायचं ते होईल. बरं ते जाऊ द्या. असाच गेलो मी पिक्चर थिएटर मध्ये जाऊन बसलो. असाच ह्या कपड्यावर कंबर बांधलेलं फेटा असाच. लोक पिक्चर कमी पाहतील. ए बाबा की बुद्धी क्यों भ्रष्ट हो गई. कपडे धर्माचं रक्षण करतात हे खरं आहे. पण कपड्यावरून संत ठरवू शकत नाही. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, हे संतांचे विचार आहे. साधी राहणी, उंच विचार संत. काही संत असून वेड्यासारखे राहतात. वरून पिशाच, आंतरी शहाणा, सदा ब्रह्मज्ञानाने मग्न तो. वेश असावा बावळा, परी आंतरी नाना काळा. झाकून असतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशे पण मिरवी जगा माझी. विठाला विठाला. साधू ओळखणं, स्वतःला झाकून असतात. मी ज्यांच्या दरबारात आहे ना, ह्या जागृत हनुमंतरायाचा दरबार आहे. किती झाकतात ते स्वतःला. ज्या वेळेला सांगितलं सगळ्या वानर सैनिकानं खरं काम हनुमंतानं केलं, त्याचा सत्कार करा. बोलवा हनुमंताला, बोला तुझा सत्कार आहे. म्हणे का खरं काम तू केलंय. हनुमंतराय सांगतात प्रभू माझं काहीच नाही. अरे समुद्र तरुण गेला, जलदी लांगे गए आचरज नाही. कशाच्या जोरावर मेली मुद्रिका मुखमाही राम नावाची. तुमच्या जोरावर तरुलो प्रभू. मग मुद्रिका कोणाला दिली? सीतामाईला. परत कसा आला? आटकवला हनुमंताला. पण बुद्धिमतां वरिष्ठ. हनुमंतराय सांगतात प्रभू जातानी तुमची मुद्रिका होती आणि येतानी माझ्या आईचा चुडामण होता, त्याच्या जोरावर तरलो. स्वतःला झाकतात, महत्व आपल्याकडे घेत नाही. मला अजून एक गोष्ट सांगायची आपल्याला. प्रचारानं माणूस मोठा होतो की नाही सांगता येणार नाही. कर्म चांगली ठेवा, झाकल्याने माणूस मोठा होतो. विठाला विठाला. गेले आई साहेबाचा शोध करायला बिभीषणाचा महाल लागला. बिभीषण म्हणे मला कथा सांगा. असली कथा सांगितली, इतकी गोड कथा केली. आणि बिभीषण जाता जाता बोलला हनुमंतरायाला, का रे एवढा मोठा कथाकार आहे, इतका मोठा आहे. अरे आता सध्या एकच कीर्तन पाठ करून आम्ही सगळे चॅनल फिरवतोय आणि तू एवढा मोठा कथाकार असो. हिरा कधीच सांगत नाही मी किती किमतीचा आहे. हिऱ्याची किंमत करणारा रत्नपारखी असतो. मला प्रारंभ आठवण महिपती महाराजाच्या एका ओवीचा. सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्तीनं वर्णिती. स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगणारा मोठा नसतो, तो फसव्या असतो. विठाला सांगितली कथा. निघाले हनुमंतराय. बिभीषणानं हनुमंताला सांगितलं एक काम कर. म्हणे काय? तुझा फोन नंबर आणि पत्ता दे. बिभीषण म्हणे वही पेन घेतला. सांग तुझा फोन नंबर, नाव सांग. कशा करता? कोणाला जर घ्यायची असली कथा लंकेत तर देत जाईल तुझा फोन नंबर. सांग, नाव सांग. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. हनुमंतरायाला नाव नाही.
मग तुम्ही म्हणे लक्ष्मण, प्राणदाता, पिंगाक्ष, केशरी नंदन 12 नावं सांगितले आज कथेत. मग हे काय आहे? हे गुण नावं, स्वरूप नाव आहे. हनुमंताला नाव नाही. बिभीषण विचारतो का रे नाव नाही याचं कारण काय? हनुमंत राय सांगतात पहिला फायदा कोणतीच केस होत नाही. नाव नसल्यावर केसच होत नाही ना. पोलीसवाल्याला आज्ञात लिहावं लागतं, नाव माहिती नसतं. आणि दुसरा फायदा नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. नाही म्हणले मला जर घ्यावंच वाटलं, राग आला, हात धरला बिभीषणाचा आणि प्रभू रामचंद्राचा फोटो दाखवला हनुमंतानी. बिभीषणा नावाचं घ्यायचं तर या सुंदराचं घे, बंदराचं कशाला घेतो? स्वतःला झाकतात. आता म्हणा महत्व लपवी, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी जगामध्ये. हे झाक नाही स्वतःला. हनुमान चालीसा म्हणतो ना आपण. हनुमान विषय निघलाच तर पूर्णच करतो. 5-1 मिनिटं पुढे गेलं तर चालेल ना? ऐका, हे हनुमान चालीसा कुठं जन्माला आली सांगल कोणी? तिचा जन्म कुठं झालाय? कोणीच नाही सांगू मी? काढा 10,000 रुपये. जागृत हनुमंत रायाचं स्थान आहे. आपल्याला निदान आपल्या गावाला तरी माहिती असावा. हा हनुमान चालीसेचा जन्म जिथं झाला त्या गावाचं नाव आहे फतेपूर. हे दिल्ली जवळ, हस्तिनापूर जुन्या काळात. आणि इथं घटना काय घडली होती? घटना अशी घडली होती, तुलसीदासजी आपल्या आश्रमात होते आणि एक प्रेत निघाले. आता ते प्रेत निघाल्यानंतर ती जी तरुणी होती विधवा झालेली, तिला वाटलं जाता जाता या साधूचा आशीर्वाद घ्यावा आणि सहज मुखातून बाहेर पडलं सौभाग्यवती, अष्टपुत्रवती. आता चुकून असा आशीर्वाद द्यायचा नाही. कायदा आला पुढे, कायदा कायदा. आशीर्वाद दिल्याबरोबर ती म्हटली बाबा हे प्रेत माझ्या पतीच आहे. माझ्या मुखातून बाहेर पडले. आणि तुलसीदासजी त्या प्रेताच्या जवळ जातात. प्रेता भक्ती विजयातली कथा ही. प्रेताच्या जवळ जातात आणि तिथं जाऊन भजन करतात. सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान झोपेतून उठल्यासारखा तो मुलगा उठून बसावा आणि एकच जय जयकार करावा. तुलसीदासानं सियावर रामचंद्र की जय पहिल्या वेळेस इथं आवाज निघाला. आणि मग मात्र तिथून पुढे राजाला बातमी कळते आणि त्या अकबरानं तुलसीदासाला, यांचं ग्रंथ लिखाण चाललेलं होतं, ते जात नव्हते, बंदी बनवून नेलं, बंदी खाण्यात टाकलं जेलमध्ये. तुलसीदासाला जेलमध्ये ना कुठला दिवा ना पूजेचं सामान होतं. तुलसीदासजीनं प्रत्येक दिवशी एक चौपाई लिहावी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशती पहिल्या दिवशी पहिली चौपाई, दुसऱ्या दिवशी दुसरी. 40 दिवसात 40 चौपाया तयार झाल्या. पण प्रभूचं नाव नव्हतं म्हणून वर एक दोहा टाकावा लागला. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुबर विमल जसुदाय फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेश विकार. झाली हनुमान चालीसा. खाली एक दोहा टाकला, झाली हनुमान चालीसा तयार.
आणि त्याच्यावर महादेवाचा देखील शिक्का आहे. 100 वेळेला ज्याने ही हनुमान चालीसा म्हटली. पण आता इथे एक घोटाळा आहे. शिवपुराणाचा श्लोक लावतो इथं. कलेऊ चतुर्गुणा प्रोक्तम. कलियुगात 4 पटीनं वाढवायचं तेव्हा ते बरोबर येणार आहे. म्हणजे 400 वेळेला म्हणावं लागेल. त्या वेळेला जे पाहिजे ते प्राप्त होईल. मग याला साक्षीला कोण आहे? गौरीसा. गौरीसा म्हणजे कोण? महादेव स्वतः साक्षी आहे याला. जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गौरीसा. आणि अनेक लोकांचे अनुभव आहे. तुम्ही माना अथवा नका मानू. आता हनुमंतराय स्वतःला झाकणं, मध्यम दृष्टी चाललेली आपली, इथं आपली फसगत आहे. मग त्याच्याकरता संत ओळखण्याकरता उत्तम प्रकारची दृष्टी आहे. सामान्य नजरेला संत कळत नाही कळत नाही. उत्तम दृष्टी सांगायच्या अगोदर सांगतो. माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर गाडी नव्हती आणि मी पंढरपूरला गेलतो बाबा. आणि तिकडून येताना मी गाडीत बसलो तर माझ्या शेजारी एक महात्मा येऊन बसला. इतका गोपीचंद लावलेला होता अंगाला. नक्की तो 8 दिवसाला 1 ट्रक गोपीचंद वापरत असावा. सगळ्या अंगाला मुद्रा. मला म्हणे जागा आहे का? म्हणलं आहे. बसू का? म्हणलं बसा. आता मी म्हणलं परमार्थातला एवढा वरिष्ठ महात्मा आपल्या शेजारी बसला, कोण हात लावतो आता बॅगला? माझ्याकडे बॅग 500 रुपये अशी वरती ठेवून दिलेली. तो करमाळ्यात माझी बॅग घेऊन उतरला. नुसता उतरला नाही, कंडक्टरला सांगून उतरला का माझा नातू झोपलेला आहे. कोण? मी. माझा नातू झोपलेला आहे. माझी नात दिली म्हणे इथं, म्हणजे माझी बहीण. आणि मला नगरला जागा आहे. मी ते कंडक्टरला म्हणलं हो माझे पैसे गेले. ते म्हणे असं बोलू नका, तुमचे आजोबा होते ना शेजारी. म्हणलं आजोबा? आजोबा जाऊन 11 वर्ष झाले. दरवर्षी आई वडील जेवू घालते पितर पाट्यात. आणि तर एसटीत काय डोक्याला ताप द्यायला. ते म्हणे ते उतरताना त्यांनी निरोप दिला. म्हणलं काय? त्याला म्हण तुझी काय काम आहे ती कामं करून घे, मी पाठी मागून येतो. काय काम करता? पैसे नाही भाड्याला तिथून पुढं नगरपासून. इथं फसगत आहे आपली. साधू उत्तम प्रकारची दृष्टी सांगितली त्याच्याकरता ओळखण्याकरता. 9वा अध्याय 12वा अध्याय सगळा भक्तांनी बरं. 9व्या अध्यायात जयाचे चोखटे मानसी मी होवणी असे क्षत्र संन्यासी. जया निदेलिया ते उपाशी वैराग्य गाजे ज्ञान गंगे नाले पूर्णता जे ओनी झाले. जे शांतीशी आले पालव नवे जे परिणामा निघाले कोंब. धैर्य मंडपाचे स्तंभ आनंद समुद्रे कुंभ शुभ कळोनी भरिले. जया भक्तीचे तुली प्राप्तीचे कैवल्या ते परोते सर म्हणती. जयाचे आले माझे नीती जे आली दिशे. आयशे जे महानुभव दैवी या प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे. आयशे मीची होवोनी पांडवा करीते माझी सेवा. परी नवलावा तो सांगेन ऐक गा. ही लक्षणं जर दिसली तर त्याच्यावरून ठरवायचं हे संत आहे. मग अशा संतांची जोडी का प्राप्त झाली? का तो विश्वातला भाग्यवान अभंगाच्या पहिल्या चरणात. भाग्यवंत
अडीच का होईना ऍडजस्टमेंट करा. मी आपल्या संभाजीनगरला इथं ते आमच्या गावचं लग्न होतं आणि आमच्याकडे ते लग्नाच्या पत्रिकेत आशीर्वादात नावं असते बाबा, सगळ्या महाराज लोकांचा कॉलमच असतो. आता मपलं नाव असल्यामुळे मी म्हणलं आपल्याला जावं लागेल आशीर्वाद द्यायला. आणि मला कीर्तनाला इकडंच यायचं होतं वाशिम भागाकडे. आणि मग जाता जाता मी आपलं निघालो, म्हणलं नवरीच्या बापाला भेट देऊन तसंच पुढं निघालो. मंडपाच्या दारात गाडी उभी राहिली आणि त्या नवरीच्या बापाला काय आनंद झाला, लई मोठ्याने ओरडला, काय तायडीचं भाग्य म्हणावं, तू आलात लग्नाला. अरे म्हणलं येणारच होतो ना, आलात काय, तुला एवढा आनंद व्हायचं कारण काय ते पहिले सांग मला. म्हणे खरं सांगू का, जे मंगलाष्टक म्हणायला येणार होते ते काय आले नाही. आणि मला वाटलं आता कोण म्हणणार, बरं झालं तू आला. आता जबाबदारी तर मोठी टाकली, पण मला दोनच येते, मंगलाष्टक दोनच येते. एक हे येत, गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र दनया. आणि अजून एक येतं मला, ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली. ते शेवटचं पुढे येतं, एक शेवटला असतं कोणतं, हा हा आली लग्न घटी आली, ते कुठं येतो मला. मी म्हणलं आता काय करावं, पण आमच्या बरोबर एक आमचा मित्र होता, आता त्याला जरा बरं जमायचं. मी म्हणलं याला येतं असं, आणि ते मी गेलो त्याला घेऊन. मी म्हणलं अरे नवरीच्या बापाला म्हणलं काळजी करायचं काम नाही, आपला मित्र आहे ना. ते म्हणाल ना, म्हणलं ते नवरीच्या बापाचं तोंड झालं त्याला तिकडं झालं, त्यानं मला जोरात चिमटा घातला. मला म्हणे तुला तरी दोन येते, मला एकही येत नाही. मी मला आता बरं आहे, ते मला काय काळजी करू नको, मी करतो ऍडजस्टमेंट सांगतोय बरं. आणि त्यानं माईक हातात घेतला. आता हे लोकाला काय माहित, पण मला माहिती होती याला मंगलाष्टक येत नाही. त्यांना माईक हातात धरला आणि म्या धोतर धरलं. म्या म्हणला हा का जर गाणे म्हणला आणि दगड फेक झाली, सापडायचंच नाही आपण याच्या बरोबर आहे म्हणून, पळायला रस्ता सुद्धा पाहून ठेवला. त्याने असा माईक धरला, अक्षदा मिळाल्या का सर्वांना, हो मिळाल्या. करायची का सुरुवात, गुरुदेव सुरुवात करा. कक्का की कुकू कुकू कमका ग गा गी 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 चच्चा ची ची चू 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 चू. लागलं लग्न. आणि मग ते सरपंच पळत आलं, नवरीचं बापन ते आले. मला म्हणे गुरु कुठून आले. मी म्हणलं काहीतरी गडबड झाली. ते नवरीचं बाप मला म्हणे उभा महाराष्ट्र फिरलो पण असे मंगलाष्टक कुठंच आहे. आणि हेच तर दुर्दैव आहे. विठाला विठा भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची. पहिला भाग्यवान सांगितला भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. दुसरा भाग्यवान उजळले भाग्य आता, अवघे चिंता वारली. तिसरा भाग्यवान भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया, अवघी देवावरी माया. भाग्यवंत मनोतया, चरण गेले पंढरी राया, चरण गेले पंढरी राया, चरण गेले पंढरी राया,
भाग्यवान झाला होता. कोणता? भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराय. दुसरा भाग्यवान भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. तिसरा भाग्यवान उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. चौथा भाग्यवंत मनोजया अवघे देवावरी माया. परत किती झाले? 4. पाचवा ऐका. भाग्यवंता घरी भजन पूजन. 6वा भाग्यवान तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. या प्रमाणाचा अर्थ आमच्याकडे नारायणगिरी महाराज होऊन गेले. सरला भेटला. ते प्रवचनातून बोलले होते माणसाला कलेक्टर होता येईल पण कीर्तनकार नाही होता येणार. काय महिमा असेल. ते म्हणतात कुणी योगी व्हा, कुणी जपी व्हा, कुणी तपी व्हा, कुणी ज्ञानी व्हा, मज या कीर्तने विना नाही. मजया कीर्तन गाई. मजया कीर्तन गाई. कुणी काही जरी केले आचरण. कुणी काही जरी केले आचरण. मज या कीर्तने विना नाही. बर. आणि आपला एक भाग्यवान आता घ्या त्याच्यात जोडून. भाग्यवंता हेची जोडी परवडी. ज्याला संतांची संगत प्राप्त झाली तो विश्वातला भाग्यवान. का हो? संतांच्या घरी नेमकं धन काय आहे जरा डोकावून पहा. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके पुढती जाऊ भिके कुत्री घर राखीती. या प्रमाणाहून असा अर्थ लावायचा नाही का संताकडे काहीच नव्हतं. आस्तांनी समाजाला सोडून दिलं. भांडे विकून पोथ्या केल्या आणि त्याही लोका वाटिल्या. ते म्हणतात लोका घरी गाई म्हशी आणि आम्हा घरी उंदीर घुशी. काय प्रॉपर्टी आहे. पण दुसरी बाजू बघा बर का जरा. तुकोबा रायांना छत्रपतींनी नजराना पाठवला. हे काय 11 रुपये नारळ नव्हतं बाप्पा. छत्रपतीनं पाठवलाय तो काय नकारणं सामान्य काम नाही. दुसरा पाठवलेला नाही कोणी. तरी सुद्धा तुकोबा रायांनी तो नजराना सांगावं की या धनाची गरज आम्हाला नाही. आता इकडची बाजू पहा बरं का. हा आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी पाहायचं तुम्हाला तर कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास. तुका म्हणे हेची आस. या त्याने आम्ही सुखी. त्याच्याकरता या धनाची गरज आम्हाला नाही. एक बाजू पहा बरं का. ज्यांच्या ताटात राजा सोनं वाढतोय त्याच तुकोबारायाच्या घरी घरातल्या कन्या देव येत होता खायला. धन घरी पांडुरंग अभंगजी सरेना. नामदेव महाराजांचं लग्न करता निघाले घरकडीवर होतं. आता कोणी ठेवील का? आणि ज्या वेळेला परत आली वरात तर नवरी बरोबर ज्या कलवाऱ्या असतात त्यांची एक पाहण्याची नजर असते. माझी जी मैत्रीण आहे हिची प्रॉपर्टी काय बंगला कसं आहे नेमकं. कडी उघडली तर आतमध्ये टांगलेला विणान टाळ होता. काय वाटलं असेल राजा. दुसरी बाजू पाहिजे आपल्याला. परिसा भागवताच्या बायकोने दिलेला परीस चंद्रभागेच्या डोहात फेकून द्यावा नव्हे. चंद्रभागेची खडे हातात घ्यावे. ते परीस व्हावे. हे ज्यांचं सामर्थ्य आहे. धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. नाही तुकोबाराची प्रॉपर्टी कमी होती का? 86 लाखाची प्रॉपर्टी 16व्या शतकातली आहे. काय केलं? समाजाला वाटून दिलं. माफ केलं कर्ज. पहिली कर्ज माफी तुकोबारायांनी केली बापू. सोडून दे. तुम्हाला काहीच वाटत ना 86 ला रुपया नाही सोडत कोणी कोणला नाही सोडत. आता पाठीमागं मी आषाढीची वारीत गेलो. त्या गर्दीमध्ये मला एक ठोकळा पडेल दिसला आणि मी त्याच्यावर असं पाय देऊन उभा राहिलो त्या ठोकळ्यावर.
आता गर्दीत मला काय उचलताच येईना. ते आमचं ड्रायव्हर मला म्हणे एवढी लोटा लाटीन ह्या गर्दीत तुमचं काय. मी म्हणलं इथंच तर सगळं आहे. मी असा चाळून चाळून पायाच्या बोटात घेतला तो ठोकळा. त्याला कळूनच दिलं नाही. पाय वर केला, आल्लात घेतला आणि दिला खिशात टाकून. गाडीत बसल्यावर मला कुठं दम निघतो. ठोकळा 5चा आहे का 10चा नेमका. आणि मी असा काढला खिशातून आणि पायाला लागलो. तो 5चा नाही 10चा नाही होता 1चाच. पण त्याच्यातही खिळ्यानं भोगस पडेल असाच मुठीत दाबून धरला. पुढं गेलो आणि एका आंधळ्याच्या टोकरीत फेकला. ते आंधळ इतकं चाप्टर होतं. ते म्हणे हे भोगस पडेल कशाला देतो. विठाला विठाला रुपया सोडत नाही कोणी कोणला. माफ केले. कारण खरं धन जे आहे ते संतांना माहिती आहे. यांच्याकडे खरं धन आहे काय. देवाचं धन आहे संतांचं. मला आपल्याला असं विचारायचंय, आपल्या घरामध्ये पहिला चप्पलचा स्टँड आहे. वेळ संपुष्टात आली, काळजी करू नका, वेळेत थांबणार आहे. आपल्या घरात पहिला चप्पलचा स्टँड आहे. आतमध्ये गेलं का रंगीत टीव्ही आहे. आणि पाठीमागं जर गेलं किचनमध्ये इतके भांडे सांगू तुम्हाला. काही भांड्यांचा नंबर शेवटपर्यंत लागत नाही. आपला लागून जाईल. आवश्यकता नसताना किती संग्रह मोठा. कवडी सापडली तर माणसं घरी आणतात. किती किती प्रपंचाच्या बाबतीत आपण आसक्त आहोत. आणि ज्या ज्या भारी भारी वस्तू असतात ना त्या अशा समोर ठेवल्या जातात दिसण्याकरता. प्रपंच म्हणजे प्रदर्शन आहे, पण परमार्थ म्हणजे दर्शन. हे प्रदर्शन आहे. थोडस इकडं चला, दुसरी बाजू आता. मानसिक दृष्ट्या रावणाचा अभ्यास होता. भारतीय संस्कृती साधुप्रिय आहे. आणि त्याने साधूचा वेश घेतला आणि इथं फसगत झाली. पंचवटीत येतो, ओम भवद भिक्षां देहि माते. आणि साधू आहे म्हणून फसतात जानकी माता. रेखा ओरंडल्या जाते. बाहेर येतात. असली रूप प्रगट केलं आणि आकाश मार्गाने घेऊन जातो रावण आई साहेबाला, सीतामाईला. आणि इकडं सांगितलं होतं की घटना घडेल. सिया को ले गया रावण बना के वेश जोगी का. जोगड्याचं रूप धारण करून जानकी मातेचं अपहरण होईल आणि त्या शोधार्थ प्रभू रामचंद्र आणि लखनजी तुझ्याकडे येतील. बाकी आश्रमात जातील का नाही माहिती नाही, पण तुझी कुटिया पावन करतील. राम नामाचा जप कर. हे खरं धन आहे. जे दिसतं ते खरं धन नाही शबरी. पायोजी मैने राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायो. पुढचं ऐका किती गोड आहे. आणि तेव्हापासून शबरी माता राम नामाचा जप करते आहे. राम नामाचा जप करावा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. बड़े भाव के साथ शबरी माता के लिए दोनों हाथ उठा के ताली बजाते हुए सभी श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम दोन्ही हात वरती श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम.
आता तर तुम्हाला हात उंचावाच लागतील त्यांच्याकरता. जो खेल गए प्राणों पर श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान 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 के लिए। बड़े भाव के साथ दोनों हाथ उठा के हो जाए एक बार अभी। जो खेल गए प्राणों पर, जो खेल गए प्राणों पर श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए, हाथ उठाओ हनुमान के लिए। समुद्र लांग कर जिसने सीता का पता लगाया, सीता का जोत लाया, लंका में जाकर हरि नाम का डंका बजाया, नाम का डंका बजाया, हरि नाम का डंका बजाया। अंजनी माँ के ऐसे संस्कार के लिए, अंजनी माँ के लिए, नमस्कार के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान 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 के लिए। जो खेल गए प्राणों पर श्री राम के लिए। एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठाओ हनुमान के लिए। सेपरेट कर याला अभिषेक वाटल्यास. जागृत हनुमंतराय वर खेडे असं नाव टाक आणि जाऊ दे भजन फिरू दे महाराष्ट्रभर जरा हनुमंतरायाचा. कुठं आला होता आपला विषय? शबरी मातेचा विषय आपला चाललेला. श्रीराम जय राम जय जय राम. घडेल घटना आणि एक दिवस असा यावा माझी शबरी माता प्रभूचं चिंतन रोज करायची. आज नक्की येईल बरं का माझा प्रभू, आज नक्की येईल. पण त्याचे पावलं कोमल आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रस्ता झाडत 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 जावं. माझा प्रभू जर आला तर त्याच्या पायाला खडा रुतायला नको. कोमल पाय माझ्या प्रभूचे. नाही आला प्रभू, आज नाही आला ना, उद्या नक्की येईल. किती दिवस झाले असेल? अरे आम्ही किती दिवस वाट पाहतो गड्या. हार मानली नाही माझ्या शबरी मातेनं. नाही आला, उद्या नक्की येईल. किती दिवस झाले ऐकायचं का आपल्याला? रोज रस्ता झाडायचा, रोज रस्ता झाडायचा. शेवटी आशा टाकून दिली. आता प्रभू भेटत नाही, डोळ्याला चांगलं दिसत नाही. म्हातारपण जवळ आला, आवाज थरका झाला. पद्मासनात बसली आणि आता आपल्याला देह ठेवायचा या अवस्थेत आहे. तितक्यात दरवाजामध्ये प्रभू रामचंद्राने उभं राहावं झोपडीच्या शबरी मातेच्या आणि आवाज द्यावा, शबरी मी आलोय ना. कोण तू? काय अधिकार आहे? अगं ज्याचं भजन केलंय आयुष्यभर, ज्याला तुला भेटायचं होतं तो मी प्रभू रामचंद्र आहे. टचकन डोळ्यात अश्रू आले राम शब्द ऐकल्यावर. आता आलास का देवा? अरे या डोळ्याला तहान लागली होती तुला पाहण्याची, नाही आला तू. किती कसोटी घेतो रे भक्ताची. त्यावेळेला प्रभू विचारताय
शबरी, किती दिवस झाले तू माझी वाट बघते. वरखेडेकरांनी एवढं उत्तर घरी न्या, माझा सार होईल कीर्तनाचा. किती दिवस झाले तू माझी वाट बघते. देवा, ऐकायची हिम्मत आहे का तुझी? जब मेरी आयु 16 बरस की थी तब से मैं आपकी राह देख रही हूं. वयाच्या 16व्या वर्षापासून रोज तुझी वाट पाहते है. आज कम से कम मेरी आयु 16,000 बरस की हो चुकी है. बाप रे बाप. वयाच्या 16व्या वर्षापासून 16,000 वर्षापर्यंत देवाची वाट पाहणारी माझी शबरी माता. चांगलं दिसत नाही. देवा, तुला काय वाटतं? उगाच नाही आला तू. आखियन को छाई परी पंथ निहार निहार, जिभलिया को छाले पडे राम पुकारे पुकार. देवा, डोळ्याच्या खाचड्या झाल्या वाट पाहून आणि जिभेची सालपट निघाली. आता आलास? शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम. हो शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. आएंगे राम जी, पधारेंगे राम जी. आएंगे राम जी पधारे राम. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता रोज रानात जायचे, द्रोण घ्यायचे आणि तुका म्हणे चाकोने सांगितलं. बोर वेचायचे आणि द्रोणात टाकायचे. चांगले चांगले चुन 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 के बेर शबरी टोकरी में रख रही. टोकरी में रख रही. टोकरी में रख रही. टोकरी में रख रही. राधे 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 बोल बंदे. राधे 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 बोल बंदे. राधे 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 बोल. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता राम जी. शबरी मला आपल्याला मी अगोदर लक्षात आणून दिलं. आपल्या घरात सगळं आहे. चप्पलचा स्टँड आहे, टीव्ही आहे, फ्रंटला आणून वस्तू ठेवलेल्या आहे. कशाचीच उणीव नाही. सगळं आहे आमच्या घरात. शबरी मातेकडे काही नाही, काही नाही. पाणी प्यायला जुनी लोक पळसाच्या पानाचा द्रोण करायचे. काही नाही शबरी माते. मिळवता आलं नाही का मिळवायचं नव्हतं, हा भाग निराळा. पण शबरी मातेकडे काही नाही. आमच्याकडे सगळं आहे. आमच्याकडे सगळं आहे. देव नाही. शबरी मातेकडे काही नाही. देव आहे. धन घरी पांडुरंग अभंगजी सरेना विठोबार कुमार. देव कुमार कुमाये. विठोबार कुमार कुमाये. विठोबार कुमार. कुमार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमार. विठोबार कुमाये. विठोबार कुमार. विठोबार कुमार.
परत तुमच्या नशिबाला मीच आहे 12 वाजता. आणि उद्याकडं अभिषेक आहे, सगळ्यांना कल्पना आहे. नसल कुणी तर त्यांनाही सांगा की उद्याकडे आपल्या घरातून गणपती आणि महादेवाची पिंड घेऊन यायची. तांब्याभर पाणी शुद्ध, बेलाची पानं 108, त्यानंतर दूध किंवा दही आणि तुपाचा दिवा आणता आला तर. ज्याच्याकडे बेलाची पानं उपलब्ध नाही त्याने अक्षदा आणायच्या. 108 अक्षदा वाहिल्या तरी चालतील. महादेवाच्या 108 नावाने बेलपानं वाहून हा अभिषेक होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. उपस्थित सर्व गुणवान मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपलं आहे. जागृत हनुमंताचं हे स्थान पवित्र असलेलं, आपण सगळे ज्ञानाने श्रेष्ठ या ठिकाणी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो गुणवान मंडळीचे. आणि या ठिकाणी शूटिंग करणारा अभिषेक दादा आहे. गोड असं त्याच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. काय नाव आहे रे दादा? नामसंकीर्तन. वा, सुंदर असं नाव या यूट्यूब चॅनलचं आहे. आपण सबस्क्राईब करा आणि जाऊ द्या, त्याचे फॉलोअर्स वाढू द्या थोडेसे. चांगलं गोड शूटिंग करतं. काही सूचना वगैरे द्यायच्या का? एकदा शेवट करून घेऊ. ज्ञानेश्वर